नमस्कार रसिक. आज नवरात्र आणि नवरात्र म्हणजे शक्तीची आराधना आणि स्त्री शक्तीचा जागर. याचे औचित्य साधत वसई लाईव्ह न्यूजचे संपादक श्री दिलीप डाबरे यांनी एक उपक्रम चालू केला आहे की आपल्या समाजातील कर्तृत्ववान ज्या स्त्रिया आहेत त्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजावर त्यांचा एक विशिष्ट ठसा उमटवला आहे. अशा महिलांचा आपण सत्कार करतो आणि त्यांची मुलाखत घेतो. स्त्री शक्तीच्या या जागरात आज चौथी माळ आणि रंग आहे पिवळा. हा पिवळा रंग आशावाद, आनंद, बुद्धी आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. आणि आजच्या आपल्या पाहुण्या आहेत प्राची कोलासो, माझी सभापती आणि नगरसेविका. तर प्राची कोलासो, तुमचं आपल्या या न्यूज चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि या नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की रंग सोन्याहून पिवळा व्हायचा केव्हा तरी, रंग सोन्याहून पिवळा व्हायचा केव्हा तरी, त्याचसाठी लाखदा राख व्हावे लागते. म्हणजे आपल्याला जर निखरायचं असेल तर अनेक कठीण परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात आणि त्याच्यातूनच आपला रंग निखरून येतो. तर आपला हा संवाद चालू करताना मी तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छिते की कायदा हा क्षेत्र तुम्ही का निवडलं आणि वकिली क्षेत्रात पदार्पण करण्याचं तुमचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? पहिल्यापासून ज्या वेळेला मला कोणतं करिअर निवडायचं हा ज्या वेळेला माझ्या पुढे प्रश्न होता त्यावेळेला मुळात आधी मला की जी म्हणजे आपली व्यक्ती आहेत, अशा ज्या माणसं आहेत त्यांच्या ह्युमॅनिटेरियन करिअरकडे माझा ओढा पहिल्यापासूनच होता. त्याच्यामुळे पहिली माझी डिग्री जर बघितली तर बॅचलर्स ऑफ सोशल वर्क आहे आणि त्याच्यानंतर मी LLB केलं. सो त्याच्यामुळे माझा जो पूर्ण कल होता तो अशाच प्रकारच्या करिअरकडे होता. आणि कायदा हे मुळात क्षेत्र निवडायचं कारण मी BSW ला असताना सुद्धा अशा बऱ्याचशा NGOs बरोबर मी कार्यरत होते की ज्यामध्ये काम करत असताना मला लक्षात आलं की हे आपल्याला कुठेही कोणत्याही प्रकारामध्ये जर आपल्याला पुढे लढा द्यायचा असेल, न्याय मिळवायचा असेल तर कायदेशीर क्षेत्रामध्ये आपलं करिअर असणं गरजेचं आहे. मग त्या व्यक्ती असतील, संस्था असतील किंवा जे वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवरती लढणारी माणसं असतील किंवा व्यक्तींचे पर्सनल अधिकार असतील, त्या कोणत्याही बाबतीत बघितलं तर कायदा हे अतिशय महत्वाचं क्षेत्र राहिलेलं आहे. आणि त्यामुळे माझा कायद्याकडे मी विचार केला की या क्षेत्रामध्ये आपल्याला आपलं करिअर घडवायला पाहिजे आणि त्यामुळे मी या क्षेत्राकडे सिरियसली बघून त्या क्षेत्राचा विचार केला आणि आज मी वकील म्हणून कार्यरत आहे. अरे वा, खूप छान. म्हणजे एक सभापती, नगरसेविका आणि वकिली हा असा एक वेगळाच प्रवास आहे तुमचा. मी हे विचारू इच्छिते की वसई कोर्टात तुम्ही काम करतातच, मुंबई हायकोर्टामध्ये देखील तुम्ही प्रॅक्टिस करता. तर वसईमध्ये कायद्याविषयक म्हणजे एक सामान्य जी आपली जनता आहे त्यांना कायद्याविषयक अशी कुठली जाण असावी किंवा जागृती असावी असं तुम्हाला वाटलं? कुठल्या कायद्याविषयी वगैरे? वसईच्या जनतेचा आपण जर विचार केला तर सर्वप्रथम इथे बरेच शेती प्रधान हा भाग आहे. विशेष करून पश्चिम वसईचा जो पट्टा आहे तो शेती प्रधान भाग आहे. तर अजूनही तिथे शेती होते. तर या जमिनीविषयक जे कायदे असतात त्याची माहिती असणं की सातबारा मुळात वाचायचा कसा. बरोबर. त्या सातबाऱ्यावरती आता अशा बऱ्याचशा घटना घडतात की एखादा आमच्याकडे अशील येतो आणि सांगतो की हे माझ्या आजोबांच्या काळातला माझा हा आमचा सातबारा, म्हणजे आजोबा, त्यांचे वडील, अशा जवळजवळ 3 ते 4 पिढ्यांची नावच मुळात सातबाऱ्यावरती आलेली असतात. बरोबर. सो हे जे काही आहे की आपली जमीन आहे, ती जमीन आहे म्हणल्यानंतर किंवा आपले वडिलोपार्जित आलेली जमीन आहे, त्या वडिलोपार्जित जमिनीचा आपला हक्क त्याच्यावरती प्रस्थापित करण्याकरता काय करायला पाहिजे. बरोबर. ही जी कुठेतरी एक थोडीशी जमिनी आहेत त्यांच्या पायाखाली आहेत, पण त्याच्या विषयी जे करायला पाहिजे कायदेशीर रीतीने जे त्यांच्या बाबतीत गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत त्या केल्या जात नाही. हा माझा अतिशय वैयक्तिक म्हणजे मी मागच्या जवळजवळ 23 वर्ष मी प्रॅक्टिस झाली आहे माझी. ह्या 23 वर्षातला आजही काही मोठा वेगळा अनुभव म्हणजे 23 वर्षापूर्वी तसंच होतं आणि आजही बऱ्याचशा प्रसंगी आपल्याला हेच आढळतं की आपला हक्क काय आहे मुळात हे जाणून घेणं गरजेचं आहे. बरोबर. जमिनी आहेत, सगळं आहे, परत ज्याला ट्रान्सफर होते एखादी जमीन आपल्याला विकायची किंवा विकत घ्यायची. बरोबर.
त्यावेळेला कोणत्या पद्धतीने ट्रान्सफर होते, बऱ्याचशा असं एक समज असतो की चेक दिला, काही टोकन अमाऊंट दिली आणि काहीतरी सही करून कोणतं तरी एक कागदपत्र दिलं की आपली जमीन ती विकली गेली किंवा आपण विकत घेतली गेली. पण ते तसं नसतं. मुळात एक रजिस्ट्रेशन किंवा ते नोंदणी होणं हे गरजेचं असतं. हेही बऱ्याच वेळेला माहिती नसतं. म्हणजे मी असं सांगत नाहीये की लोक इथे अशिक्षित आहेत. म्हणजे हा जो प्रकार आहे की आपल्याला आपले हक्क माहीत नसणं, हा जो प्रकार आहे तो इव्हन सुशिक्षित लोकांमध्येही पाहायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे मुळात आधी आपले एक व्यक्ती म्हणून, भारताचा नागरिक म्हणून आपले हक्क काय आहेत, मग संविधानातनं मिळालेले असतील किंवा पर्सनल लॉज मधनं मिळाले असतील, वारसा हक्क किंवा प्रॉपर्टीचे राईट ह्याच्यामधून जे मिळालेले असतील ते आपल्याला मुळात जाणून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने मी नक्कीच सगळ्यांनाच सांगेन, म्हणजे स्त्री काय पुरुष काय सगळ्यांनीच त्या बाबतीमध्ये जाणीव म्हणजे पूर्वक प्रयत्न करायला हवे. अतिशय उपयुक्त आणि चांगली माहिती सांगितली तुम्ही आमच्या प्रेक्षकांना. मॅडम, मी असं एक बघितलं की आपल्या वसई कोर्टामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करतात तर अनेक वकीलही आहेत तिथे, पण जागे अभावी तिकडे खूप प्रॉब्लेम होत असतो. म्हणजे एखाद्या महिला कुठल्या आपल्या केसेससाठी वगैरे आली असेल, पूर्ण दिवस थांबायचं असेल तर जागेमुळे तिला तिथे थांबायला किंवा जो प्रॉब्लेम होतो तो, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय तो म्हणजे कसा तुम्ही सोडवाल तो प्रॉब्लेम असा? अगदी आमचं सध्या जी सर्व वसईतल्या सर्वच वकिलांनी आम्ही जे आंदोलन केलेलं आहे त्याच्याबद्दलच हा विषय आहे आणि हे अजून चालूच आहे. म्हणजे विषय तिथे पहिल्यापासून म्हणजे कोर्ट त्यावेळेला कदाचित जनवस्ती कमी असेल त्याच्यामुळे ते कोर्ट खूप लहान होतं. पहिलं आधी फक्त इथे JMFC एक कोर्ट होतं, म्हणजे ज्युनियर डिव्हिजनची 2 कोर्ट अशी होती जिथे सिव्हिल आणि क्रिमिनल असे दावे असे प्रकारची प्रकरणं चालायची. नंतर 2007 ला इथे सिनियर डिव्हिजन आलं, त्याच्यानंतर इव्हेंच्युअली सिनियर डिव्हिजन आणि अडिशनल डिस्ट्रिक्ट कोर्ट आलं. प्रमाण केसेसचं वाढलं, जनसंख्या वाढली, पण ती कोर्टाची एक बिल्डिंग झाली मात्र 2007 मध्ये कोर्टाची एक बिल्डिंग झाली की जी 2 मजली आहे, ग्राउंड फ्लोर प्लस 2 मजली, पण त्याच्याही मध्ये कामकाज खूप आहे. म्हणजे एवढी कोर्ट असून सुद्धा प्रचंड, कारण जनसंख्या वाढली, येणाऱ्या प्रकरण आपल्या अजून जमिनी हे ते प्रकरण खूप आहेत. त्याच्यामुळे म्हणजे परिस्थिती आजच्या दिवशी अशी आहे की कोर्टरूम मध्ये ज्या आपले दाव्यांच्या फाईल्स असतात त्या तशाच्या तशा जमिनीवरती ठेवलेल्या असतात. म्हणजे हे मी वकील म्हणून आम्हाला खूप हे त्रासदायक होतं. त्या ब्रीफ कुठेतरी हरवतात किंवा मिसप्लेस झालेल्या असतात किंवा कुठे एखादं पान फाटून जातं किंवा अशा प्रकारे रेकॉर्ड मेंटेन करायला सुद्धा आजच्या दिवशी जागा नाही. आणि आपण जे त्याची नोंद आहे ते आमचे कन्सर्न्स होते. शिवाय हे जे आता तुम्ही एक मुद्दा मांडलात की ज्या स्त्री पक्षकार येतात किंवा इव्हन आम्ही वकील स्त्रिया ज्या आहेत, आम्हाला सुद्धा एक वॉशरूम किंवा हे अशा ज्या सोयी आहेत त्या तिथे व्यवस्थित नाहीये. म्हणजे तिथे खरंच खूप अडचण, म्हणजे स्त्री म्हणून तर आहेतच पण एकूणच पक्षकार किंवा वकील म्हणून कामकाज करताना आम्हाला तिथे खूप अडचणी येत होत्या. आणि बऱ्यापैकी प्रयत्न खूप वर्षांपासून चालले. म्हणजे असं नाही की हा आजचा मुद्दा आहे किंवा काही. खूप सिनियर जे आज सिनियर वकील जे आमच्या बरोबर आहेत, ज्येष्ठ वकील, त्यांनीही खूप प्रयत्न केले या संदर्भात. आणि शेवटी असं झालं की खरं तसं बघायला गेलं तर वकिलांना आंदोलन किंवा स्ट्राईक करता येत नाहीत, आम्हाला अधिकार नाहीत ते. पण तसं असतानाही आम्हाला आंदोलन करावं लागलं. मागच्याच वर्षी साधारण याच सुमारास आम्ही आंदोलन केलेलं होतं आणि त्याला आमचे जे ज्येष्ठ वकील आहेत त्या वकिलांच्या पाठपुराव्याने त्यांनी खरंच खूप पाठपुरावा केला या सगळ्या बाबतीत जाऊन आणि त्यांचे परिणाम आज ऍटलीस्ट जागा आम्हाला अलॉट झाली आहेत. पुढचे प्रश्नही आहेत, कसं बिल्डिंगचं डिझाईन कसं करावं, परमिशन्स, हे ते सगळे प्रश्न आहेत. पण आज अटलिस्ट एक कुठेतरी त्याला आम्हाला जागा अलॉट झाली, त्या लढ्याला कुठेतरी एका पर्टिक्युलर स्टेजला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आम्ही सगळेजण खूप त्याच्या बाबतीत आशावादी आहोत की येत्या काही काळामध्ये
नवीन नक्कीच. कोर्टाची बिल्डिंग उभी राहून सगळ्यांनाच म्हणजे पक्षकार, वकील आणि या सगळ्यांनाच त्याचा खूप फायदा फायदा. होणार आहे. नक्कीच नक्कीच. आणि आमच्याही त्यासाठी खूप शुभेच्छा आहे की लवकरात लवकर ते काम होऊ दे. कारण जनतेसाठीच तुम्ही तुमचा तिथे वेळ हो. देता, त्यांना त्यांच्यासाठीच तुमचं काम चालू आहे. आणखीन तुम्हाला मी हे विचारू इच्छिते की वकिली या क्षेत्रात काम करत असताना एक महिला म्हणून तुमचा काय अनुभव आहे? पुन्हा सांगू इच्छिते 23 वर्षापूर्वी मी प्रॅक्टिस चालू केली. 23 वर्ष झाली आहेत प्रॅक्टिसला. तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा काळ, की ज्यावेळेला आम्ही या क्षेत्रामध्ये आलो, अगदी ज्युनियर वकील म्हणून आलो, त्यावेळेला महिलांचं या क्षेत्रात असणं फार कमी कमी होतं. होतं. अच्छा. म्हणजे असं नाही की वकिलीचं पदव्या कोणी घेतलेल्या नाहीत. बऱ्याचशा स्त्रिया, मुली हे पदव्या घेतात, पण प्रॅक्टिस करणं बरोबर. हे जे क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण आजही बऱ्यापैकी कमी आहे. कमी. कारण त्याला चॅलेंजेस आहेत मुळात, की एखादा एक मॅटर जरी हँडल करायचं असेल तरी त्याच्यावरती तो अभ्यास करायला लागतो, त्याच्यातल्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स करायला काढायला लागतात. लागतात, बरोबर. क्लायंटला वेळ द्यायला लागतो किंवा स्वतःही तेवढं त्याच्यामध्ये पूर्णपणे झोकून द्यावं झोकून लागतं. द्यायला लागतं. सो या म्हणजे असं म्हणतात की लॉ इज अ जेलस मिस्ट्रेस. हे खरंच अगदी आहे खरी. या प्रोफेशनच्या बाबतीत, की त्याला प्रचंड वेळ जातो. म्हणजे तुमचं वैयक्तिक आयुष्यही त्याच्यामुळे खूप अफेक्ट होतं. अगदी. तर या परिस्थितीमध्ये स्त्रियांचं प्रमाण खूप खूप कमी आहे. तेव्हाही होतं, आता तरी थोडं वाढलेलं आहे, पण अजूनही जेवढं हवं पुरुषांच्या तेवढं नाही. पुरुषांच्या कंपॅरिझन मध्ये नाहीये. आणि हे असताना मग कसं होतं, एक पूर्वापार मेंटॅलिटी असते बरोबर. ती जी सगळ्याच क्षेत्रात सापडते, अगदी. की हे वकिली याच्यात नाही. क्षेत्र बरोबर. असं नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलात की पुरुष प्रधान संस्कृती, कारण पहिल्यापासून पुरुष आहेत सगळ्याच क्षेत्रांमध्ये. बरोबर. त्याच्यामुळे ते एखादी स्त्री तिथे पाय रोवण्याचा प्रयत्न प्रयत्न करत करत असताना येणारे सगळ्याच क्षेत्रातल्या स्त्रियांनाही अनुभव आहेत, की आहेत प्रॉब्लेम, पण ऍट द सेम टाइम हेही तेवढंच खरं आहे की ज्या दिवशी तुम्ही तुमचं निखळ अस्तित्व दाखवून द्याल, बरोबर. त्या दिवशी ह्या सगळ्या ज्या काय म्हणतात ते तुमच्यावरती होणाऱ्या टीका टिप्पण्या वगैरे ज्या ज्या काही आहेत त्या हळूहळू बंद व्हायला लागतात. बरोबर. जिथे तुम्ही दाखवताय की मी सुद्धा एक कॉम्पिटंट किंवा मी पण एक प्रतिथयश, मी पण हे करू शकते, बरोबर. हे जिथे तुम्ही कॉन्फिडेंटली दाखवून देता, तेव्हा या सगळ्या गोष्टी हळूहळू मागे पडायला लागतात आणि पुरुषही तुम्हाला तुमच्या स्वतः बरोबर एक कंपॅनियन किंवा कलीग म्हणून Colleague म्हणून ऍक्सेप्ट accept करायला करतात. लागतात, बरोबर. रिस्पेक्ट द्यायला लागतात. अगदी. तर ते शेवटी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आपण मेहनत घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे कोणीतरी येईल आणि बदल घडवेल हा, ही ती पोकळ आशा न न ठेवता ठेवता स्वतःसाठी स्वतः लढणं जास्त जास्त आहे. गरजेचं आहे. अगदी, बरोबर. तुम्ही वकिली करत असताना राजकारणातही सक्रिय होता. आय प्रभागाच्या सभापती पद भूषवलं आहे. तर याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? राजकारण आज आपण बघितलं तर बरेचसे म्हणजे राजकारणामध्ये पहिल्यापासून अगदी महात्मा गांधींपासून अगदी हो. असलेले आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे सगळेजण वकील होते. वकिली क्षेत्रातून राजकारण करणं हे अगदी काय म्हणतात ते नॅचरल फ्लो असतो तो, अच्छा. की मुळात कायद्याचं माहिती असते, कायदे कसे वापरले जातात, कसे वापरायला हवेत, लोकांच्या फायद्यासाठी त्याचा कसा उपयोग केला गेला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात आणि आपल्याला त्या अनुषंगाने कशा प्रकारे समाजामध्ये बदल करणं आवश्यक आहे हेही वकिलांना बऱ्यापैकी माहिती असतं. त्याच्यामुळे राजकारण हे क्षेत्र निवडत असताना त्या वकिलीचं जे आपलं त्या ज्ञानाचा जो फायदा आहे तो राजकारणामध्ये खूप होतो. की बऱ्याचशा म्हणजे अधिकाऱ्यांशी आपण ज्या वेळेला चर्चा करत असतो किंवा किंवा मला हे असं करून हवंय किंवा हे लोकांसाठी हे होत का नाहीये, बरोबर, हे ज्यावेळेला आपण ठाम निर्णय एक्झॅक्टली ते घेताना की या क्षेत्राचा की तुम्ही मला काहीतरी सांगून गुंडाळू नका, आम्हाला ह्याच्यातली जास्त माहिती, बरोबर, असं हे जे आपलं ठाम आणि हे जे कन्व्हेन्शन तयार होतंय, कन्व्हिक्शन असतं माणसाचं की हे मला पाहिजे आणि त्याच्यामुळे या पद्धतीने लोकही तुम्हाला बऱ्यापैकी मी हे पण बघितलंय की ज्या वेळेला एखादा वकील नगरसेवक असतो किंवा आमदार असतो किंवा आणखीन मोठ्या इतर राजकीय पदांवरती असतात, त्यावेळेला त्यांच्याशी डील करण्याची पद्धत खूप वेगळी असते. म्हणजे जे प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासकीय माणसं आहेत त्यांचं हे डील करण्याची पद्धत खूप वेगळी असते
आणि तसे थोडे मग ते घाबरून असतात. कारण त्यांचं एक अभ्यासपूर्ण नेतृत्व असतं नेतृत्व त्यासाठी. असतं. बरोबर. अगदी अगदी. वकिली आहे, समाजसेवा आहे, तुमचं राजकारण आहे, पण या व्यतिरिक्त तुम्ही तुमचा शास्त्रीय गायनाचा एक छंदही जोपासला आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला? अ, ती मी जवळजवळ 13 ते 14 वर्ष शास्त्रीय गायनाचं अरे वा. प्रशिक्षण घेतलेलं आहे. ग्रेट. त्याच्यामुळे सुरुवातीला मी खूप ऍक्टिव्ह होते, कारण रियाज होता लग्नाच्या आधी, विशेष बरोबर. करून लग्नाच्या आधी. हा रियाज वगैरे खूप व्यवस्थित केला जायचा, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने मी छंद तो जोपासू जोपासला शकत होते. पण लग्नानंतर करिअर, घर हे बरोबर. सगळं ती तारेवरची कसरत असते अगदी. आता तानसेन नाही, आता फक्त कानसेन कानसेन आहे. पर्यंतच माझी प्रगती आहे. पण नक्की आवडतं खूप, आणि हा शास्त्रीय संगीत किंवा एकूणच संगीत हे स्ट्रेस रिलीव्ह करायला खूप म्हणजे फायद्याचं ठरतं, की एखादा छंद, कारण आजकाल सगळ्यांचंच आयुष्य खूप धकाधकीचं आहे, आणि विशेष करून स्त्रियांचं तर जास्तच धकाधकीचं झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण असं काहीतरी एक वेगळं स्वतःसाठी करावं. एखादा छंद भले अगदी तुम्ही प्रोफेशनल नसाल काही तरी स्वतःसाठी, स्वतःला आवडतं म्हणून अगदी ते कसंही काढलेलं चित्र असलं तरी हरकत नाही, पण मी काढलेलं आहे. अगदी अगदी. तुम्ही एक छान उच्च शिक्षणासाठी पण एक डिग्री, तुम्ही आताच उच्च शिक्षणाची डिग्री हासिल केली, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. LLB झाल्यानंतर लगेच प्रॅक्टिस चालू केली. त्यावेळेला अर्थात LLM हे आमच्यासाठी प्रोफेशनली म्हणजे प्रॅक्टिस चालू करायला मास्टर डिग्रीची आवश्यकता नाही. LLB झाल्यानंतर आम्हाला सनद मिळते आणि आम्ही प्रॅक्टिस चालू करू शकतो. पण काही म्हणजे माझी इच्छा पहिल्यापासूनच होती मास्टर डिग्री करायची, पण ते नंतर लग्न आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळे ते राहून गेलं. पण सुदैवाने म्हणजे इकडून त्यावेळेला फक्त युनिव्हर्सिटीलाच हा कोर्स होता, त्याच्यामुळे युनिव्हर्सिटीला इकडून जाणं पॉसिबल नव्हतं. तर सुदैवाने विवा कॉलेजला LLM चालू झालं. सो ते चालू होणार हे कळल्यानंतर मग मी लगेच पुढची प्रोसिजर करून ते LLM माझं कम्प्लीट झालं. आणि मुळात ते करत असताना अगदी खरं सांगायचं तर बरेच वर्ष मी प्रॅक्टिस बिझनेस लॉ किंवा कमर्शियल लॉ या क्षेत्रात माझी जास्त प्रॅक्टिस आहे. कॉन्स्टिट्यूशनल लॉचा माझा सगळा म्हणजे जे कॉलेजमधनं नंतर काही फार टच राहिला नव्हता, तर ते मी मुद्दाम त्याच्याकरता की एक अकॅडमिक इंटरेस्ट म्हणून मी कॉन्स्टिट्यूशनल लॉ मध्ये LLM केलं. आणि खरंच ते खूप 2 वर्ष म्हणजे मी करत असताना मला एक वेगळं काहीतरी केल्याचा म्हणजे डिग्री हा एक भाग झाला, पण ते वेगळं काहीतरी केल्याचा खूप आनंद मिळाला. आणि पुढे याचं तुमचं नियोजन आणखीन काय आहे? नक्कीच जर मला शक्य झालं तर मला त्याच्यामध्ये PhD पण करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, आणि मी प्रयत्न माझे चालू आहे. तथास्तु लवकरच तुम्ही तुमच्या नावापुढे डॉक्टरही लागू दे. आज नवरात्री आहे, तर आज नवरात्री निमित्त आपल्या महिला प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? महिलांसाठी मी एवढंच सांगू इच्छिते की आपण कितीही मोठी करिअर करा, पण तुम्हाला शेवटी घरामध्ये घर सांभाळायला लागतंच. मुलंही तुमच्याच अंगावरती येणार आहेत, वाढणार आहेत. त्याच्यामुळे या गोष्टी ह्या नॅचरली होणारच आहेत. पण त्याच्यासाठी स्वतःचं करिअर कधी थांबवू नका. म्हणजे मी म्हणेन की ज्याला आपण म्हणतो की एखादी स्त्री सबल व्हावी म्हणजे फक्त तिने एज्युकेशन घ्यावं असं नाही, तिने आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं, इतकं सक्षम की तिला दुसऱ्या कोणावरती अवलंबून राहायची गरज नाही. आता आपण बघतो की लग्न होताना मुली काहीतरी पगार आहे, हे आहे, ते आहे करतात, किंवा लग्नासाठी आपण लाखामध्ये खर्च करतो. त्यापेक्षा मी असं सांगेन, या ज्या नवीन आता मुली या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये येतात, शिकून आता त्यांचं करिअर करणार आहेत, त्यांना मला एवढंच सांगावं असं वाटेल की कितीही लहान अगदी 1 बेडरूम हॉल किचन का असेना, पण स्वतःचा एक ते घर किंवा एक वास्तू ही स्वतःच्या हातामध्ये स्वतःच्या नावावरती ठेवा, की ज्याच्यामध्ये ना तुमचे इतर फॅमिलीचा कोणाचाही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नसेल. आणि हे सहज मला वाटतं थोडं मेहनत घेतली तर आपल्याला ते शक्य नक्की होणार आहे. ह्याचं कारण आहे की पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला काय सहन करायला लागेल माहित नाही. अगदी खरं आहे.
त्याच्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की फक्त म्हणजे आधुनिकीकरण ह्याचा अर्थ वेगळे वेगळे ड्रेस कपडे घालून फिरणं, नवीन नवीन मेकअप करणं, अर्थात ज्यांना आवड आहे त्यांनी जरूर करा. करा, पण त्याचा अर्थ तो होत नाही की विचाराने प्रगल्भ बना. विचाराने मला कुठेतरी, ज्याला आपण स्वातंत्र्य, स्त्री स्वातंत्र्य म्हणतो, बरोबर. त्यावेळेला फक्त मला पुरुषांसारखं वागता येणं हे स्त्री स्वातंत्र्य नाहीये. तर ते मी माझा विकास कसा करून घेते, मी माझ्या पायावरती कशी उभी राहते, हे हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्याकडे तुम्ही अगदी पहिल्या लहान मुली, मी सांगेन शाळेतल्या मुलींनी सुद्धा या ह्याच्या दृष्टीनेच प्रवास विचार करायला केला सुरुवात करावी. अगदी अगदी तुम्ही आम्हाला अगदी खूप समर्पक आणि छान अशी कायदेविषयी काही माहिती दिली. तुमच्याबद्दलही खूप छान आपण संवाद साधला, अगदी निखळ संवाद साधला. तर तुम्ही तुमच्यात वेळात वेळ काढून आम्हाला तुमची मुलाखत दिली त्याबद्दल वसई न्यूज चॅनल तर्फे मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.